नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द स काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग 12वा. शुभप्रभाती बातमी आली आणि मुकुटराव इनामदार प्रसन्न झाले. बाईसाहेबांनी जुन्नरला पुत्ररत्नाला जन्म दिला होता. 1.25 मणाचे पेढे वाड्यात स्वतः पंचफुलानं आणले. पेढ्याच्या पराती भरल्या गेल्या. मांगानं सगळ्या गावात दवंडी पेटवली. मुकुटरावांना पुत्र झाला. सगळ्या गावात जल्लोष उठला. पुढे वाजंत्री आणि मागे पेढ्यांची मिरवणूक. मग जत्रेत शेरणी वाटावी तसे पेढ्याचे पुढे प्रत्येक घराघरात पोहोचवले गेले. पेढे वाटता वाटता पेढेवाल्यांचे काटे ढिले झाले. पंचफुला मात्र दमली नव्हती. लहान मुलाच्या उत्साहानं ती पेढे वाटत होती. बारशाच्या दिवशी मुकुटराव, रायभान, पंचफुला जुन्नरला बाळराजांना बघण्यासाठी गेले. बारसं चांगलं गाजलं गेलं. बाळराजांचं नाव पर्वतराव ठेवलं गेलं. आजोबा पुन्हा घराण्यात अवतरले होते. पराक्रमी रक्ताची परंपरा अखंडपणे वाड्यात वाहत होती. ती पुन्हा पुढे चालू राहणार होती. मुकुटराव इनामदार जुन्नरहून आले आणि जयसिंगरावांनी कुस्तीचं आव्हान दिलं. जयसिंगरावांचं आव्हान जवळपासच्या खेड्यातल्या जत्रेतलं नव्हतं. जुन्नर तालुक्याबाहेरच्या आंबेगाव तालुक्यातल्या अवसरीच्या भैरवनाथाच्या जत्रेतल्या आखाड्यासाठी ते आव्हान दिलं गेलं होतं. पंचफुलानं मुकुटरावांना डिवचलं. मर्द असाल तर आव्हान स्वीकाराल. जयसिंगराव चांगल्यापैकी कुस्तीगीर होते. त्यांनी मोठमोठ्या पैलवानांना आसमान दाखवलं होतं. त्यात ते अविवाहित. हाणामारीत मुकुटरावांच्या गाव पाठीमागे होता, पण आखाड्यातलं आव्हान हे त्या दोघांपुरतं मर्यादित. तिथे गावाची ताकद काही कामाची नव्हती. पंचफुला जयसिंगरावांची जीव का प्राण, पण मुकुटरावांना तिच्या अपहरणाचं गालबोट लागलं होतं म्हणून त्यांच्या मनात डूख होता. तो डूख त्यांना गावच्या हाणामारीत साधणं शक्य नव्हतं. सूड उगवता येत नव्हता. मुकुटरावांना आपलं बळ दाखवता येणार होतं. मुकुटरावांना त्या कुस्तीत काळं बेरं दिसलं, पण पंचफुलाचं ते डिवचणं मुकुटरावांना लागलं होतं. त्यात रायभान, खंडा, किसना, बंकासारखे पैलवान तर जयसिंगरावांना मुकुटरावांनी धूळ चारावी म्हणून आव्हान स्वीकारायला सांगत होते. खंडा वस्तादच्या तालमीत मुकुटरावांचा कधी खाडा होत नव्हता. ते चांगल्या कुस्त्या करायला लागले. पंचफुला वाड्यात आली म्हणून काही मुकुटरावांच्या कुस्तीत किंवा तालमीत खंड पडला नव्हता. खंडानं मुकुटरावांसाठी गावोगावचे पैलवान कुस्तीसाठी बोलवले होते. त्या सगळ्या पैलवानांशी मुकुटराव जब्बर सामना देत होते. मुकुटरावांनी मग सरळ जयसिंगरावाचं कुस्तीचं आव्हान स्वीकारलं होतं. मुकुटराव आता दिवस रात्र आखाड्यात खंडा वस्तादाजवळ होते. त्यांनी कुस्तीत दबदबा निर्माण केला. गावोगावच्या जत्रांमध्ये मग ते सरळ कुस्त्यांसाठी जायला लागले. नामांकित पैलवानांना लोळवायला लागले. त्यांना लोळवता लोळवता त्यांचेही कुस्तीतले डाव ते आत्मसात करत होते. दम जिरवत होते, वाढवत होते. बराच काळ ते कुस्तीत दुसऱ्या पैलवानांना झुलवत होते, पेचात पकडून चितपट करत होते. आखाड्यात त्यांनी चांगल्या मोठमोठ्या पैलवानांना नव्या खेळावर चकित केलं. तेव्हा उंबरजकर इनामदार म्हणजे जब्बर पैलवान म्हणून त्यांची कीर्ती झाली. आकाशात बिजली चमकावी आणि तिने सगळ्यांचे डोळे दिपून जावेत तसा इनामदारांचा खेळ, अशी चर्चा व्हायला लागली. दिवसेंदिवस त्यांचं कुस्तीतलं प्रस्थ वाढत होतं. खंडा वस्ताद त्यांच्या पाठीशी खंबीर उभा होता. जयसिंगराव मुकुटरावांच्या कुस्तीमागे भुजंगराव होते. भुजंगरावांनी वेळ पडलीच तर कपट करायला सुद्धा जयसिंगरावांना शिकवलं होतं. भुजंगरावांना मुकुटरावांचा काटा कुठल्याही प्रकारे काढायचाच होता आणि त्यासाठीच त्यांनी जयसिंगरावांना कुस्ती खेळण्याचं आव्हान द्यायला लावलं होतं. पहिल्यांदा जयसिंगराव तयार होईना तेव्हा भुजंगराव जयसिंगरावांना म्हणाले, बांगड्या भरा किंवा हातामध्ये. का म्हणून? आखाड्यात त्या मुकुटरावाला तुम्हाला हरवता येऊ नये म्हणजे. भुजंगरावांनी असं म्हटल्यापासून जयसिंगराव सांज सकाळ पहिल्यापेक्षा जोरात तयारीला लागले. अवसरीच्या भैरवनाथाची जत्रा जवळ येत चालली होती. तसा उंबरज आणि हिवरगावचा तालीम आखाडा मांड्या दंडाच्या ठोकण्यानं दणाणायला लागला. जयसिंगराव, मुकुटराव आपापल्या आखाड्यात घुमायला लागले. अवसरीच्या आखाड्यातली शेवटची मोठी कुस्ती आपणच मारणार असल्याची गर्जना दोघेही करायला लागले. अवसरीचा आखाडा एकदाचा भरला. मुकुटराव जयसिंगरावांच्या कुस्तीच्या आव्हान प्रतिआव्हानाच्या पोजमधली उघड्या अंगाचीची जाहिरातीची चित्र सगळीकडे लागली. गावोगावच्या मांगांना डफ वाजवायला सांगून तशी दवंडी द्यायला लावली होती. पर्वतराव इनामदार पूर्वी कुस्त्यांसाठी अजिंक्य होते.
ते असताना कुठलाही पैलवान जिंकत नव्हता. पैलवानही सलामी दिली की सलामी स्वीकारून दुसऱ्याच रूपात पर्वतराव सरळ पटात घुसून पैलवान डोक्यावर घेऊन सरळ खाली टाकायचे आणि इनाम घेण्यासाठी पळत जायचे. इकडे पैलवान चितपट झाल्यानं सगळा आखाडा पर्वतरावांच्या जय जयकारांनी भरून गेलेला असायचा. मुकुटराव आखाड्यात उतरले. त्यांच्या डोळ्यांसमोर पंचफुलं होती. तिनेच मुकुटरावांना कुस्तीसाठी तयार केलं होतं. त्यांचा पराक्रम तिने फुलवला होता. चंद्रासाठी पाय घसरत असताना तिने त्यांना सावरलं होतं. त्यासाठी रायभानला हाताशी धरून आखाड्यात पिटाळलं होतं. तीच पंचफुलं त्यांना आता दिसत होती. खंडावस्तातनं मुकुटरावांना खांद्यावर घेऊन सगळ्या आखाडावर फिरवलं. आखाड्यात खांद्यावर उभं राहताना मुकुटरावांना राणूच्या खांद्यावरचं ते गुलजार पाखरू दिसत होतं. जयसिंगरावांसोबत भुजंगराव नव्हते. हिवरगावची निवडक पैलवान मंडळी तिथे होती. आखाडीच्या सुरुवातीच्या कुस्त्या आटोपल्या. रेवड्यांवरच्या कुस्त्या आटोपल्या. लहान पोरं रेवड्या खात चेंबूड पुसत कुस्त्या करत होती, हसत होती. थोबाडावर पडल्यावर गुडघा फुटल्यावर रडत होती. पुन्हा उठून कणत खुतत जागेवर बसत होती. भगे हसत होते. पडणाऱ्या छोट्या पैलवानांची टिंगल करत होते. आखाड्यातल्या सुरुवातीच्या कुस्त्या आटोपताच मोठ्या कुस्त्या सुरू झाल्या. इनाम म्हणून सोन्याचं कडं, दूध प्यायला म्हैस वर 3000 रुपये, आखाड्यात बांधला जाणारा मानाचा फेटा. इनाम मोठा होता. तशी कुस्तीही नामांकित होती. 2 गावचे इनामदार केवळ खेळ दाखवण्याकरता आखाड्यात गोलाकार फिरून मांड्यांवर दंडांवर थोपटून आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत होते. जयसिंगराव लंगोटावर पिवळा रेशमी काचा चढवून उतरले होते. आखाड्यात मध्यभागी येऊन त्यांनी बैठका मारल्या. सगळा आखाडा जयसिंगरावांकडे बघत होता. त्यांच्या ताकदीच्या पाटानं चकित होत होता. पाठोपाठ मुकुटराव आखाड्यात उतरले. आखाड्याची तांबडी माती घेऊन त्यांनी ती आपल्या कपाळाला लावली. मग आसमानाकडे नजर करून त्यांनी पर्वतरावांचं स्मरण केलं आणि त्यांनी वरच्या दाताखाली ओठ दाबून दबकून शड्डू ठोकला. सगळा आखाडा दणाणला. मुकुटराव तसेच अवसरीच्या पंचमंडळींकडे गेले. पंचमंडळात मध्यभागी बसलेल्या अवसरीच्या पाटलांचे हात त्यांनी आपल्या हातात घेतले. ते तसेच त्यांनी आपल्या कपाळाला लावले आणि त्यांनी मांडी ठोकली. तसेच उड्या मारत मध्यभागी आले. तिथे जयसिंगराव कुस्तीच्या तयारीनं उभे होते. मुकुटरावांनी खंडावस्ताद आणि आपल्या गावच्या तालमीच्या पोरांकडे बघितलं. नेहमी गाव मंडळात आघाडीवर असलेला रायभान मुकुटरावांना त्यात दिसला नाही. रायभान दिसत नाही म्हटल्यावर मुकुटराव मनातनं हाबकले. आपल्याला आखाड्याच्या मैदानात खेळवणारा, व्यायामाला साथ देणारा रायभान या महत्त्वाच्या कुस्तीच्या वेळी हजर का नाही आहे? का हजर नाही आहे रायभान? काल संध्याकाळपर्यंत तो आपल्याबरोबर होता. वस्तीवर जाताना म्हणाला होता, इनामदार मी परस्पर अवसरी आखाड्याकडे येईन, तुमच्या वाड्याकडं माझी वाट बघू नका. मग कधीही शब्द न मोडणारा रायभान आज इकडे दिसतच नाही आहे. त्यांनी शब्द का मोडला? मुकुटरावांचं डोकं विचार करायला लागलं. तेवढ्यात समोर जयसिंगरावांना खाली वाकून आखाड्यातली माती सलामीसाठी उचलली. पंचफुला पळवणाऱ्या मुकुटरावांकडे जयसिंगरावांनी बघितलं. त्याच्या नागपुड्या फुरफुरल्या. 2 तरणेबांड पुरुष समोरासमोर उभे होते. त्यांच्या कुस्तीत इनाम गौण होतं. त्यांच्यातलं वैर महत्त्वाचं होतं. कुस्तीतनं कोण वरचढ होतंय ते त्यांना बघायचं होतं. अटीतटीनं त्यासाठी त्यांना खेळायचं होतं. मुकुटरावांची कुस्तीत पूर्वीच चांगली प्रगती होती, पण पंचफुला मिळेना म्हणून त्यांनी आफू जवळ केली आणि नंतर सगळा रंग बदलला होता. मुकुटरावांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले. जयसिंगरावाकडे बघितलं. पर्वतरावांच्या पूर्वीच्या कुस्त्यांचा हिसका या जयसिंगरावला दाखवायला हवा म्हणून जिद्दीनं त्यांनी आखाड्यातली तांबडी माती उचलली. जयसिंगराव तयार होते. सलामी झडली. दंड मांड्यावर पुन्हा तोफा झडल्या. आवाज वाढला आणि दोघं रेड्याच्या झुंजीगत एकमेकांना भिडले. जयसिंगरावांनी ताकद लावून मुकुटरावांना आपल्याकडे ओढलं. त्याचा हात धरून त्याची पाठ आपल्याकडे केली. मुकुटरावाचे दोन्ही हात पकडून जयसिंगरावांनी मुकुटरावांच्या काच्याला हात घातला. तसे अवसरीचे पाटील कुस्तीजवळ आले. खांद्यावरचं उपरणं गळ्याभोवती गुंडाळून जयसिंगरावांना म्हणाले, ओझरकर खेळायचं तर नियमानं खेळा. मुकुटरावाचा काच्या सोडा. नाही सोडणार. तुम्ही मधी पडू नका. या मुकुटरावाचं मी हवं ते करल. गाव पाटील तिथे उभे राहिले. त्यांना जयसिंगराव सुनवतात म्हणजे काय? सगळं पंचमंडळ तिथे धावत धावत आलं.
त्यातल्या दांडग्या पंचांनी जयसिंगरावांना धरून मुकुटरावांचा काच्या सोडायला सांगितलं. लोकांनी जयसिंगरावांचा हुर्योग केला. खंडा वाजता उंबरजगावच्या उंबरजकरांच्या टोळक्यात उभं राहून तिथे आलेला होता. पण जयसिंगराव हट्टानं मुकुटरावांचा काच्या सोडायला तयार नव्हते. घोरपडीसारखे ते मुकुटरावांना लगटले होते. मुकुटराव मात्र शांतपणे न बोलता सगळं बघत होते. मुकुटराव घाबरलेत असा समज करून घेऊन जयसिंगरावांनी त्यांचा उजवा हात पिरगाळला. त्याच हाताने मुकुटरावांनी पंचफुला हिवरगावच्या जत्रेतनं घोड्यावर ओढून पळवली होती. मुकुटरावांच्या त्या उजव्या हाताची ताकद अशी जयसिंगरावांना पिळता येणारी नव्हती. मुकुटरावांनी आपल्या शक्तीनं झटका दिला, स्वतःभोवती रिंगण घेतलं. जयसिंगरावांच्या एका हाताची काच्यावरची पकड सुटली आणि ते तसेच खाली मातीत कोसळले. जयसिंगरावांच्या नाकातोंडात तांबडी माती गेली. थू थू करत ते थुंकले. सगळा आखाडा खदखदला. जयसिंगरावांनी नाकातोंडातल्या तांबड्या मातीचा बोकणा काढताच ईर्षेनं चढाई केली. जयसिंगरावांना सरळ त्यांनी अंगावर ओढलं, लांग घातली. त्या लांगेनं जयसिंगराव खाली गेले. मुकुटरावांनी जयसिंगरावांच्या मानेवर मनगट दाबून धरून जांघेत दुसरा हात घालून जयसिंगरावांना ते चितपट करायला लागले. पण जयसिंगरावांचा आजपर्यंतचा अनुभव, त्यामुळे ते दाद लागू देत नव्हते. ते पुढे पुढे गुडघ्यावर सरकत होते. मुकुटरावांनी मग सरळ जयसिंगरावांच्या पाठीवर झेप घेतली आणि पायाची कैची मारून जयसिंगरावांना सवारी भरली. जयसिंगरावांची हाडं कडाकडा मोडली. सगळ्या आखाड्यानं खाली जयसिंगरावांकडे बघितलं. ते खाली तोंड वाकडं करत होते. त्यांनी मुकुटरावांनी मरलेली जीवघेणी सवारी सहनच होत नव्हती. सगळ्या आखाड्यानं फेटे वर उडवले, शिट्ट्या वाजवल्या, मांगाला डफ वाजवायला जोर चढला. खंडा वाजतातनं आपल्या मिशा गोंजारल्या. हिवरगावकरांकडे सगळ्या मंडळींनी कुत्सितपणे बघितलं. ते आपले खालमुंडीनं कुत्सी बघायला लागले. सवारी भरल्यानं जयसिंगराव खाली कणत कुथत होते. तोंडात गेलेली मगाची माती आता लाळेबरोबर ओठांच्या कडेनं सांडत होती. नाकाच्या खास शिंकरीनं बाहेर तांबडी तार लोंबत होती. दिलदार मुकुटरावांनी ते बघितलं आणि त्यांनी सवारी सोडली. ते उठले. जयसिंगरावांना उठायला सांगितलं. उभ्यानं खेळायला आव्हान दिलं. सगळ्या आखाड्यानं मुकुटरावांच्या खेळकरपणावर खुश होऊन टाळ्या वाजवल्या. जयसिंगराव पालथ्याचे उठून बसले. त्यांचे गुडघे फुटले होते, ढोपरं साकळली होती. परत उभे राहिले. मुकुटरावांकडे रागानं बघत त्यांनी आखाड्याची माती उचलून जखमांवर चोपडली. मुकुटरावांनी दंड ठोकले. पण जयसिंगरावांचा लढण्याचा उत्साह ओसरला होता. त्यांचं आव्हान त्यांनाच भारी पडलं होतं. लोकांनी ओळखलं जयसिंगराव आखाडा सोडायच्या विचारात दिसतात. तसा आखाडा ओरडला, जयसिंगराव कुस्ती खेळा, कुस्ती निकाली झाली पाहिजे. जयसिंगराव जाग्यावर उभे राहिले. त्यांचा चेहरा बदलला. त्यावरची इनामदारीची मिजाज केव्हाच उतरली. त्यात लोकांचा आरडाओरडा. आखाडा सोडून हिवरगावकरांच्या कोंडाळ्यात जाता येत नव्हतं. पंचफुला पळवली गेली होती. जिच्याशी संसार मांडायचा तीच पळवून नेली गेली होती. क्षणार्धात जयसिंगरावांचे स्नायू ताठरले. त्यांनी मुकुटरावांकडे मोहरा वळवला. मुकुटरावांनी सरळ जयसिंगरावांच्या हाताशी हात मिळवून सरळ त्यांच्या बगलेत शिरले. दोन्ही मांड्यात हात घालून त्यांनी सरळ जयसिंगरावांना डोक्यावर आडवं घेऊन आखाड्यात घराघरा फिरवलं. सगळा आखाडा त्या खेळानं दिपला. वर राधांतरी असणाऱ्या जयसिंगरावांची तडफड झाली. मुकुटराव त्यांना खाली टाकण्याचा डाव आखत असताना त्यांच्या डोळ्यापुढे पंचफुला आली. पाठोपाठ रायभान. रायभान आणि पंचफुला इकडे न येता तो रायभान पंचफुलासाठी वाड्यात तर गेला नसेल. पंचफुलाच्या तोंडात नेहमी नाव रायभानचं. मुकुटरावांच्या हातातली ताकद काकोण जाणे एकदम सैल झाली. जयसिंगरावांना चेंडूसारखं खाली फेकण्याची ताकद असलेले मुकुटराव काही कळायच्या आत जयसिंगरावांचा बोजा घेऊन आखाड्यात उतरणे पडले. त्यांची पाठ आखाड्याला लागली. मुकुटरावांनी आसमान पाहिलं होतं. नियमाप्रमाणे मुकुटराव हारले होते आणि जयसिंगराव जिंकले होते. जयसिंगराव अनपेक्षितपणे जिंकताच इतका वेळ खालमानेनं गर्दीत लपून सगळा खेळ बघणारा कोणीतरी इसम आखाड्यात घुसला. त्यांनी सरळ जयसिंगरावांना उचललं, खांद्यावर घेतलं. सगळ्या आखाड्याला कुस्ती झाली कशी हेही कळलं नव्हतं. सगळ्या आखाड्यात त्यामुळे गोंधळ उडाला, कल्लोळ उडाला. खंडा वाजताच आखाड्यात घुसला. त्यांनी मुकुटरावांना पाठीशी घातलं, टोळक्यात नेलं. पण दुसऱ्या क्षणी आखाड्याच्या आसपास पडलेले दगड आखाड्यावर पडायला लागले. तो हिवरगावकरांचा डाव होता.
आखाड्यात मग उमरजकरांना सावध होणं भाग होतं. दगड लागून मांगाचा डब कधीच फुटला. धावाधाव सुरू झाली. कुस्तीची पंचमंडळी हातात लाठ्या काठ्या घेऊन हाणामारी करणारे हिवरगावकरात घुसली. सरळ त्यांनी दोघा तिघांच्या लाठ्या काठ्या घेतल्या, त्यांच्यावरच तडाखे हाणले. पण ते उन्मत्त झाले होते. कुस्ती जिंकल्याची खुमखुमी त्यांना चढली होती. अवसरीच्या पाटलांनी मग बंदुकीची फैर झाडली. आवाज दिला, आता आवरला नाही तर 5-10 खाली लोळवल मी. पाटलाची मात्रा लागू पडली. हिवरगावकर थंड झाले. पाटील म्हणाले, अरे तुमची कुस्ती बघितली की आम्हा इनाम घ्यायचं सोडून दंगल खा माज होता. काय माज आला काय तुम्हाला? इनाम द्या मुकुटरावांना. जयसिंगराव अंगात कपडे घालत म्हणाले, का ते हरलेत म्हणून द्यायचं इनाम त्यांना. मुकुटराव कपडे करून शांतपणे खंडा वस्तादच्या हातात हात देऊन उभे होते. सगळी उमरजकर मंडळी त्यांच्या बरोबर होती. अवसरीचे पाटील तरातरा जयसिंगरावांच्या जवळ आले. त्यांच्या डोळ्यात रोखून बघत म्हणले, अरे मागा नाका तोंडानं माती खात होता, आता नाकानं कांदे सोलायला लागला का तू? या बोलण्यावर जयसिंगराव खजील झाले. ते पंचमंडळींच्या जवळ आले. नियमाप्रमाणे पंचमंडळी जयसिंगरावांच्या हातात इनाम देणार, तसं जयसिंगरावांनी दुसऱ्याच माणसाला पुढं केलं. त्याच माणसानं मगाशी जयसिंगरावांना आखाडावर फिरवलं होतं. पाटील, माझं इनाम ह्याच्या हातात द्या, माझ्या कुस्तीचा गुरु आहे तो. अरे पण कुस्ती मारली कोणी? मी. मग खंडा वाजतात पुढं आला. जयसिंगराव इनामदारांना म्हणाला, इनामदार जयसिंगराव, लय गर्व करू नका. गोमेचा एक पाय मोडला म्हणून ते गोम पांगळी होत नाही. हिम्मत असेल ना, श्रावण महिन्यात ओतूरच्या जत्रेत खेळायला या. मुकुटराव तुझा लंगोट जाग्यावर ठेवणार नाही. खंडा वाजतातनं त्याच्या दंडाला पकडला, त्याला मागे लोटून दिलं. तो वेड्यासारखे हातवारे करून ओरडत राहिला. पण जयसिंगरावांना मानाचा फेटा बांधण्यात आला. हातात सोन्याचं कडं घालण्यात आलं. रोख 3000 रुपये आणि दुपटी म्हैस त्यांना देण्यात आली. मुकुटरावांनी तो इनाम सोहळा दुःखी मनानं बघितला. त्यांच्या डोळ्यापुढे आता फक्त पंचफुला होती. कारण मुकुटरावांना ती म्हणाली होती, आज तुम्ही कुस्ती जिंकून या, मी पंचारथी घेऊन तुम्हाला ओवाळणार आहे. केवळ रायभान पंचफुलाविषयीचा संशयी भुंगा आपलं मन पोखरू लागल्याची जाणीव मुकुटरावांना व्हायला लागली. जयसिंगरावांना धूळ चारणं कठीण नव्हतं. पण ऐनवेळी रायभांची याद आली. पंचफुलं आठवली आणि विजयावरच माती पडली. मनातला आत्मविश्वास संपला की दंडातलं सामर्थ्य जातं, उभारी निघून जाते. तसं मुकुटरावांचं झालं. पायात जीव नसल्यासारखे ते आता उमरजची वाट चालत होते. मुकुटराव, खंडा वाजतात, किसना पैलवान आणि असंख्य तालमीची पोरं उमरजगावच्या वेशीत आली तर गावात सगळा गोंधळ माजलेला दिसत होता. गावात सगळीकडे पळापळ चालली होती. मुकुटरावांनी खंडा वाजतातकडे बघितलं. त्यालाही गोंधळाचं कारण नीट समजत नव्हतं. पळणाऱ्या एका गावकऱ्याला धरलं तसा तो ओरडला, सोडा मला, जीव वाचवू द्या, जीव वाचवू द्या मला. अरे पर काय झालं? काय व्हायचं राहिलंय? खंडा, मुकुटराव, तालमीची पोरं तालमीजवळ आली तर सगळा हल्लकोल्लोळ. खंडा, तालमीची पोरं गावातनं सारी हाकरा. सगळ्यांच्या जवळ तालमीतले हत्यारं द्या. खंडानं मांग बोलवला. त्याचा डफ वाजला. दवंडी पिटली गेली. सगळी तालमीची पोरं धावत आली. मुकुटरावांनी हातात तलवार घेतली. खंडानंही तलवार घेतली. सगळ्यांना हत्यारं वाटली गेली. सगळी सशस्त्र होऊन पळापळ करणाऱ्यांच्या रस्त्यावर आडवी झाली. पळणाऱ्यांना थोपत खंडानं दम भरला. मग आईला सका, तुमच्या पळताय कशा पाय? का तुमचा बाप मेला म्हणून पळताय? माझा बाप मेला वाजतात म्हणून पळतोय. अरे का? कारण बापासंकट मला बी मारायला लागल ना. सोडा, पळू द्या मला. अरे पण कोणी मारला तुझा बाप? भुजिंगरावान त्याची धारकरी गावात घुसले ना, निस्ती मारगेर चालू आहे. काय ऐकतोय मी हे? इनामदार, अरे वैरेने दाव साधला. आपण आखाड्यात गेलो, गावात लढणारं आपण कोणी ठेवलं नाही हे हेरून भुजिंगरावांनी डाका घातलाय गावात. आता फक्त बोलून उपयोग नाही निघा. गावकऱ्यांकडनं मग खरी बातमी कळली. भुजंगरावांनीच मुकुटराव आणि सागळी मंडळी बाहेर पडताच गावावर हल्ला केला. गावच्या सगळ्या वाटा त्यांनी विंचवागत चेपल्या. प्रत्येक घरातलं माणूस रस्त्यावर ओढून मारलं. त्यात म्हातारा बघितलं नाही, कोतारा बघितलं नाही. घरातली सगळी माणसं झोडली. ज्यांनी प्रतिकार केला त्यांना जखमी केलं, घरात बांधून ठेवलं. बंक्यानी आणि त्याच्या साथीदारांनी मात्र भुजंगरावांना दणका दिला होता. भुजंगरावांनी कुत्र्यासारखी फौज वाड्यावर सोडली होती. वाड्याचं दार बंद होतं.
दारावर मोठमोठ्या दगडांचा आघात व्हायला लागला, पण प्रचंड दार ते, हत्तीच्या धडकेला दाद न देणारं. शेवटी कुऱ्हाडी त्यावर वाजायला लागल्या. आंब्याचा बुंदा मोठ्या कुऱ्हाडीनं सोलपटावा तसं दार तासायला लागलं. आतल्या अंगानं सगळेच पहारेकरी घेऊन बंक्या हत्यार बंद होता. त्याच्या सोबतीला पंचफुला होती. माडीत बसून तिने बंदूक हातात घेतली होती. काडतुसांची माळ गळ्यात अडकवल्यानंतर तिने बंक्याला आवाज दिला, बंका, दिंडी दरवाजा उघड. जो आत येईन त्याला सरळ आडवा करायचा. दिंडी दरवाजा उघडताच आत वाकून येणारा सरळ आत पाडायलाच लागला. 4-5 जण आले, धडाधडा पाडायला लागले. बंक्यात वीरश्री संचारली. पंचफुलेच्या शब्दाप्रमाणे मग त्यांनी सरळ वाड्याचं दारच लढवलं. दरवाज्यावर कोसळून पडल्यावर तो सरळ फरशीचा घाव हाणत होता. बंक्याला वाटलं आज राध्या असता तर मारुतीच्या शेंद्रागत तो उघड्या अंगी रक्तानं रंगला असता. कुठे असेल तो? बंका, संपूर्ण दार उघड. बंक्यानं दार उघडताच माडीच्या खिडकीतनं बंदुकीची नळी बाहेर आली. बंक्या सावध झाला. 2 बार टाकले गेले. बंदुकीच्या बारानं दारात गर्दी करून आलेली लोकांची फौज जाग्यावर थांबली. त्यातले काही मागे हटले, पण त्यांनी लगेच चढाई केली. तर पाठीमागनं घोड्याच्या टापा वाजल्या. रायभानानं आपली धनगरी मंडळी हाणामारीला आणली होती. वाड्यातनं बंक्याची फौज, पंचफुलेच्या गोळ्या आणि बाहेरनं रायभानचा मारा. मध्ये भुजंगराव आणि हेवरगावची लढाऊ मंडळी सापडली. भुजंगरावांनी लगेच लढाईची बत्ती दिली. संघर्षाचा सुरुंग उडाला. हत्यारांची खणाखणी चालू झाली. दोन्ही बाजूनी पडणारा मार. हिवरगावकरांना रक्त उकायला लागलं. बाहेरचा मार भुजंगरावांनी ओळखला. घोड्यावर लढणारा रायभान त्यांनी बघितला. बंदूक कडाडली आणि रायभानच्या मांडीत गोळी रुतली. रायभान तसाच घोड्यावरनं खाली कोसळला. खिडकीतनं ते बघितलं गेलं. मग बंदूक सारखी आग ओकायला लागली. हिवरगावकर बंदुकीच्या वर्षावात मागे मागे झाले. रायभान पडताच धनगर तुटून पडले. हिवरगावकरांनी भुजंगरावांना सोडलं आणि त्यांनी गावाकडे मोहरा वळवला. त्यांनी गावात लुटालूट सुरू केली. भुजंगरावांची हुकूमत त्यांच्यावर राहिली नाही. ते सगळे जीवाचे राजे बनले. गावात मोगलाई माजवू लागले. गावात पळापळ सुरू झाली. भुजंगरावाजवळ थोडे लढाऊ उरले होते. त्यांची दमछाक उडाली. बंक्या आणि त्याचे साथीदार कसलेले राक्षस. त्यांनी तलवार, फरशी, कुऱ्हाडीची खणाखण मांडली. बंक्यानं रंग्याकडे बघितलं. रंग्या खूण समजला. बंदूक घेऊन नेमबाजी करणाऱ्या भुजंगरावांच्या जवळ तो गर्दीचा फायदा घेऊन गेला आणि त्यांनी सरळ भुजंगरावांची पाठ धरली. पण तोपर्यंत बंक्या गोळीनं खाली पडला होता. त्या पाठोपाठ आनंदा पडला. रंग्या भुजंगरावांच्या गर्दीत घेरला गेला. त्याला दणके बसले. भुजंगरावांनी दरवाजा मोकळा केला. ते चौकात आले आणि मग त्यांनी अत्यानंदानं हाक मारली, पंचफुला. तोच गोळी सणसणली. भुजंगरावांची पगडी उडाली. डोक्यात गोळी घुसते का काय या भीतीनं भुजंगरावांनी मान खाली गेली. भुजंगराव, पुढे येऊ नका. बंदूक खाली टाका, नाही तर दुसऱ्या गोळीनं जीव उडवला जाईल. हा आवाज पंचफुलेचा. भुजंगरावांनी मान वर केली. खाली पडलेली पगडी डोक्यात घातली आणि आवाजाच्या रोखानं बघत म्हणाले, पंचफुले, माडी उतरून खाली ये. खाली येऊ? कशा पाय? अगं पोरी, तुला न्यायला आलोय. खरंच? बंदूक घेऊन? मग तुला इकडं कशाच्या बळावर आणली त्या मुकुटरावानी? हिमतीवच आणली ना? त्याच हिमतीव तुला सोडवायला आलोय मी. मला सोडवून काय करणार तुम्ही? जयसिंगराव लग्नाला तयार आहेत. ते आपल्याकडंच आहेत. शाबास शाबास. बाबा, मी तुमची किती वाट बघत होते. आता कसं शहाण्यासारखं बोलली पोरी? आले की मी. पंचफुला हातात बंदूक घेऊन माडी उतरून खाली आली. पंचफुला पहिल्यापेक्षा तब्येतीनं चांगली झालेली. मुकुटरावांच्या वाड्यातली सुस्थिरता आणि एकांत तिला मानवला होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज दिसत होतं. पंचफुला जवळ येताच भुजंगरावांचं मन भरून आलं. पोरी, त्या जत्रेच्या रात्री तुला या बदमाशी इनामदारानं पळवलं. त्या दिवसापासून आपली भेट नाही. ये मला भेट पोरी. मध्ये आपण भेटलो होतो की बाबा. उमरतचा नंदी न्यायला आलती मी. नंदी? हां, तो तुम्ही आणि त्या जयसिंगरावांनी मोठ्या पराक्रमानं ठार मारला होता. पण त्यावेळी तर तू शत्रू म्हणून आमच्या समोर आली होती ना. पंचफुला पुढे पाऊल न टाकता जागेवर थबकली. तिच्या हातात बंदूक होती. भुजंगरावांच्या हातात बंदूक होती. वाड्याच्या दरवाज्यात पहारेकरी घायाळ होऊन पडले होते. ते कणत होते.
बाबा कशासाठी हे पहारेकरी घायाळ केले तुम्ही? त्यांच्यावर तुम्ही का गोळ्या झाडल्या? त्यांच्या हातात तर फक्त साधी हत्यारं होती. हे बघ पोरी पंचफुला, शेवटी मी बाप आहे तुझा. तुला ज्या पद्धतीनं पळवलं त्याच पद्धतीनं मलाही तुला नेलं पाहिजे. तुला आज नेलं की माझं मन शांत. जयसिंगरावांशी तुझं लग्न करून दिलं की मी सगळी संपत्ती तुझ्या हातात देऊन मारायला मोकळा. चांगली गोष्ट सांगितली भुजंगराव. बापाला भुजंगराव म्हणते पंचफुला तू? तुम्ही माझे लाडके वडील आहात ते हिवर गावात. इथं ह्या वाड्यात तुम्ही मला भुजंगरावच ना, हिवर गावचे पाटील. याचा मतलब काय पंचफुले? हे ह्या वाड्यात तुम्ही आलात ते चोरासारखे, गावात घुसलात ते दरोडेखोरासारखे. पंचफुले, जीभ सैल करू नको. एवढं धाडस होतं ना तुमच्या अंगात, मग मुकुटराव असताना यायला पाहिजे होतं ना. अगं पण मला काय माहिती ते आज वाड्यावर नाहीत. बाबा ढोंग बंद करा. तुमच्याच कारस्थानाप्रमाणे घडून आलंय सगळं. अवसरीला कुस्ती असताना तुम्ही शेंदाड शिपायासारखे इकडं हा असा पराक्रम करायला आला वय? लेटकीच्या सुटकेची हिंमत होती तर मुकुटराव असताना गाव जाळून फस्त करायचा ना. हा वाडा गाढवाच्या नांगराने उद्ध्वस्त करायचा होता. मी हसत आले असते. बाप म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकवलं असतं. अश्रूचा त्याच्यावर अभिषेक मांडला असता. म्हणजे तुला मी आल्याचा आनंद नाही, तुझ्या सुटकेची तुला इच्छा नाही. मुकुटरावांनी तुमच्या सगळ्या गावाच्या डोळ्या देखत मला पळवून आणलं. त्याला म्हणतात पराक्रमाचं पळवणं. तुमची सुटका पराक्रमाची नाही, ही तर दगाबाजी करून पाठीत खंजीर खुपसण्याची कामगिरी आहे. मुकुटरावाच्या गैरहजेरी सोडवणूक करायची होती तर मी पळून आले असते की. आता याचं तुम्हाला समाधान मिळालं असतं का नाही कुणाला ठाऊक, पण मला ह्यात समाधान नाही. हनुमंतानं सीतेला पळवून न्यायचा प्रस्ताव अशोकवनात मांडला, पण ती नाही गेली. कारण तिला पराक्रमानं सुटका पाहिजे होती. तिला रावणाचा निप्पात हवा होता. हाही हिंमत तुमची? काय बडबडती मूर्खासारखी. तुम्हाला सगळेच मूर्ख वाटते तो, पण तुम्ही कुठं शहाणे? स्वतःत हिंमत नाही म्हणून त्या ओझरच्या इनामदाराला जवळ केलं तुम्ही. अगं तुलाच तो आवडला होता ना. पूर्वीचं बोलू नका हो, आत्ताचं बोला. काय म्हणतेस? बरं झालं लग्न नाही झालं ते. त्यांना आवडत्या माणसाची सुटका करता आली नाही, पण मी स्वतःहून गेले त्यांच्याकडं. म्हणजे लग्नाआधी तो त्याच्याकडे गेलती? त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही वे? विचारा की मग त्यांना. माझं विचारायचं राहून गेलं असेल, पण सांगायचं काम त्याचं होतं ना. स्वतःहून सांगायला ना आत्मविश्वास लागतो भुजंगराव. आता लय खल करू नको, माझ्या बरोबर चल. आज संध्याकाळी त्या जयसिंगरावाची बोलतो, शहानिशा करतो. मी नाही येणार अशी. मुकुटरावाचा तुम्ही पराभव करा, मग मला न्यायला या. मी स्वतःच्या पावलांनी चालत येईन. अशी चोरून लपून यायला मी काय नादन घराण्यातली नाही. बापाला खानदान घराण्याचं नाव सांगायचं असेल तर त्यांनी खानदानीपणानं वागावं. आणि मी हेतून गेलो नाही तर मग मुकुटरावाची बंदूक आहे की माझ्या हातात. याच चौकात लोळविल तुम्हाला. काय बोलती पंचफुला? नादान माणसाला नादानासारखंच मारलं जातंय. मग मी जाऊ? हा, लगेच जावा. आणि पुढच्या वेळी मुकुटरावाच्या हजेरीत या. त्यांची चांगली दणदणीत हजेरी घ्या. मी उघड्या डोळ्यानं सगळं बघणार. मग जाऊ म्हणतेस? माझी कशाला परवानगी घेताय? मी तुम्हाला असं बोलावलंच नव्हतं ना. तुम्ही खऱ्या अर्थानं जवळ जिकत नाही तवर तुमची लेक नाही, मी तुमची पोरबे नाही. तेवढ्यात गावात गोंधळ वाढला होता. दुपार कधीच टळून गेली होती. कोणीतरी दौडत भुजंगरावांच्या कानाशी लागलं. भुजंगरावांनी काडदुसं चाचपली. ती संपल्यातच जमा होती. बरेच साथीदार गावात लुटालुटीसाठी पळाले होते. त्यांनी अंदाज घेतला, वाड्याच्या बाहेर पडले. काढता पायच घेतला त्याने. पंचफुलानं लगेच शेवंतीला सोबत घेतलं. बंक्या, रंग्या, धर्मा सगळे पहारेकरी पडले होते. त्यांना तिथे दिवाणखान्यात घोंगड्या अंथरून त्याच्यावर ठेवलं. वाड्याबाहेर रायबान मांडीत गोळी ऋतून घामानं डबडबला होता. डोळे मिटून पडला होता. धनगरं तिथेच उभी होती. त्यांच्या सहाय्यानं रायभान माडीवर आणला गेला. शेवंतानं घावमारीचा झाडपाला पाट्यावर घातला, खसाखसा वाटला. पंचफुलानं धनगरांना जखमा बांधायला सांगितले. धनगरांना जखमा बांधणं नेहमीचंच. शेवंतानं सगळ्या पहारेकऱ्यांना, मग पंचफुलानं सांगितल्याप्रमाणे पाणी पाजलं. सगळे शुद्धीवर होते. मग पंचफुला धनगराला घेऊन माडीवर गेली. रायबांच्या डाव्या मांडीत गोळी रुतली होती. नशीब हाडाला जखम झाली नव्हती. पंचफुलानं आपल्या पदरानं ती जखम टिपली. रायबांच्या तोंडात बोळा दिला.
चाकू उघडला. गरम पाण्यात चांगला उकळून तिने तो बाहेर काढला. कमरेचा पदर नीट खोवला. वरच्या दाताखाली खालचा ओठ गच्च पकडून तिनं चाकूचं धारदार टोक मांडीत रुतवलं आणि जीवाचा थरकाप होईल अशी ती जखम असताना सुद्धा तिने त्या जखमेत रुतलेली गोळी काढली. पहाडाच्या छातीचा रायभान त्या वेदनेनं कळवळला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू गळगळले. त्याच्या जीवाची तडफड झाली. घट्ट मनानं पंचफुलानं आतली गोळी बाहेर काढली. गोळी बाहेर येताच आतल्या रक्तानं विहिरीतल्या संबळीच्या भोकातल्या पाण्यासारखी वर उसळी घेतली. काही रक्त गेल्यावर तिथे धनगरांनी खास तयार केलेल्या झाडपाल्याचा लगदा त्यात भरला. मग पंचफुलानं सरळ स्वतःच्या पदराच्या धांदाट्या केल्या आणि रायभांची जखम बांधली. मुकुटरावांच्या माडीवरच्या पथारीवर रायभानला धनगरांनी व्यवस्थित टाकलं. धनगरांनो, जरा गावात काय दंगल आहे का बघा ना, असेल काही तर मला सांगायला या. अरे पण रायभान, त्याची काळजी करू नका, आता मुकुटराव येतील. ते आले की तुमच्या वस्तीवर घोडागाडीतनं रायभानाला घेऊन येऊ आम्ही. धनगरांनी पंचफुलाकडे कृतज्ञपणानं बघितलं. एका बाईमध्ये इतकं धाडस. मांडीत रुतलेली बंदुकीची गोळी तिने काढावी आणि ती काढताना तिचा हात थोडा सुद्धा थरथरू नये. भले भले पंचफुले, तुझं भले. मित्रांनो, हा 12वा भाग इथेच संपला. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.